गोष्टी सांगतो, म्हणजे तत्वज्ञानाचा तुम्हाला गाभा कसा महत्त्वाचा राहू शकतो याची प्रचिती. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक लोक PhD होतात, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, पण PhD होत असताना त्यांच्या त्या विषयाचं नेमकं तत्वज्ञान कशा प्रकारचं आहे हे त्यांनाही माहीत नसतं. फक्त संकलन, संपादन, एकत्रीकरण हा भाग अनेकांना महत्त्वाचा वाटतो. मुळामध्ये प्रत्येक विषयाला स्वतःचं तत्वज्ञान असतं. किंबहुना व्यक्ती जेव्हा जगतो ना, तेव्हा त्याच्याकडे जर त्याच्या जीवनाचं तत्वज्ञान नसेल तर त्याच्या जीवनाला कोणताही अर्थ नसतो. म्हणजे स्वतःच्या जीवनाची अर्थपूर्णता शोधणं हा कोणत्याही व्यक्तित्वाच्या निर्मितीचा महत्त्वाचा टप्पा आपल्याला मानावा लागतो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्या नंतरच्या कालखंडामध्ये जे 5-10 विद्वान झालेले आहेत, 5-10 म्हणतो मी फक्त, बाकीचे भरपूर आहेत, विचारवंत, थिंकर, तत्वज्ञानी, त्यांच्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा सगळ्यात मोठा असा उल्लेख केला जातो, ज्यांनी मराठीच्या सगळ्या विश्वकोशाला तयार केला आहे. तर्कतीर्थ जोशी त्यांनी 40 वर्षापूर्वी असं म्हटलं आहे महाराष्ट्राबद्दल. त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये तत्वज्ञानाचं दारिद्र्य आहे. म्हणणं आजचं नाही मॅडम, 40 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये तत्वज्ञानाचं दारिद्र्य, त्याचा लेखच आहे, तत्वज्ञानाचं दारिद्र्य. म्हणजे ज्या समाजाकडे तत्वज्ञानाचं दारिद्र्य असेल अशा प्रकारच्या समाजाला नव्या प्रकारच्या तत्वज्ञानाला शोधणं हे कठीण राहतं. आणि आजचा काळ तर हा पूर्णपणे असा विसंगत असा काळ आहे. आज तुमच्याकडे सलग वेळच नाही आहे पहा विचार करण्याकरता. एक सलग बैठक असते ना विचार करण्याची, एक सलग तास पाहिजे तुम्हाला, सलग कालखंड पाहिजे असतो विचार करण्याकरता, तेव्हा तुम्ही काही तत्वज्ञान शोधू शकाल. गांधीजी, आंबेडकर, आगरकर, फुले, जुन्या काळातले मोठमोठे ऋषीमुनी त्यांनी शोधलेलं आहे. त्यांच्यापुढे काळाचा पूर्ण पट होता, दिवस रात्र होते, महिने होते, वर्ष होते. आता प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट तुमचा मोबाईलने, इंटरनेटने ग्रासून टाकलेला आहे. तर अशा कालखंडामध्ये तत्वज्ञान शोधणं हा अत्यंत कठीण अशा प्रकारचा भाग आपल्याला मानावा लागतो. आणि अशा कालखंडामध्ये भारतीय तत्वज्ञानाचा विचार कसा करायचा आपण? भारतीय तत्वज्ञानाच्या आधारेच आपल्याला भारतातल्या सगळ्या प्रकारच्या ज्ञानाला नव्याने निर्माण करता येतं. एक सूत्र या संपूर्ण सिलेबसच्या मागे आहे. हाच ग्रंथ नाही आहे, सगळ्या नव्या शैक्षणिक धोरणाचा गाभाच आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे जुनं नाही आहे काही, किंबहुना आम्ही पाश्चात्य विचारांनी ग्रासित झालेलो आहोत. म्हणजे आमच्यावर पाश्चात्यांचं अनुकरण झालेलं आहे, भौगोलाचा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे पाश्चात्याच्या आंधळ्या अवलोकनातून बाहेर पडणं किंवा वासाहतिक ज्ञानातून बाहेर पडणं, या अंगातून नव्याने विचार करणं सुरू झालं. आणि त्याच्यातूनच मग तत्वज्ञानाचा नवा विचार प्रवाह हा भारतीय नॉलेज सिस्टमच्या आधारे पुढे आलेला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो मॅडम, खरं तर 19व्या शतकाच्या कालखंडामध्ये या सगळ्या प्रश्नांचा विचार झालेला आहे मॅडम. हे जे आजचे प्रश्न आहेत ना, आजच्या या काळातल्या सगळ्या प्रश्नांचा विचार भारतामध्ये 19व्या शतकाच्या काळात झालेला आहे. पण आपली स्मृती फार कमी असते. आपण थेट मागे पाहतो, मध्ये पाहतच नाही. मुळामध्ये 19व्या शतकाच्या कालखंडाला विचार कलहाचं शतक म्हणण्यात आलेलं आहे. विचार कलहाला का भीता, आगरकरांचा सिद्धांत आहे तो. विचार कलह झाला पाहिजे. जेव्हा दोन विचार एकत्र येतात ना विरोधी, तेव्हा त्याच्यातून नव्या संवादी विचाराच्या निर्मितीच्या शक्यता तयार होत असतात. तर आगरकरांचं म्हणणं होतं की पौर्वात्य आणि पाश्चिमात्य या दोन विद्या जेव्हा एकत्र आल्या 19व्या शतकाच्या मधल्या कालखंडात, इंग्रजी विद्या भारतामध्ये आली. त्या इंग्रजी ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आमच्या अनेक प्रकारच्या जुन्या काळातल्या कल्पनांचं सामर्थ्यही कळलं आणि त्याच्या मर्यादाही कळल्या. आणि मग त्या काळामध्ये, वसाहत काळामध्ये प्रबोधन युग तयार झालेला आहे. त्या सगळ्या ज्या विद्या आहेत ना आपल्या, इंग्रजी, हिंदी, मराठी, सोशॉलॉजी, सायकोलॉजी, फिलॉसॉफी, सायन्स, हा सगळा भाग 19व्या शतकाच्या कालखंडामध्ये
पाश्चात्य विद्येच्या प्रभावातून भारतामध्ये आकारास आलेला आहे. ते शिक्षण मेकॉलेजचं असेल मान्य आहे, त्याच्या मर्यादाही असतील, पण त्यांनीच ती सिस्टम तयार केली आहे. आणि त्यानंतर आता प्रश्न झाला सुरू की पुन्हा हे ज्ञान अपुरं आहे, ते वासाहतिक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इंग्रजांना शोषण करायचं होतं. म्हणजे इंग्रजांनी इथल्या लोकांचं बौद्धिक शोषण करण्याच्या दृष्टीतून हे ज्ञान तयार केलं, अशी आमची धारणा तयार झाली. आणि त्या धारणेच्या नंतर मग आमच्या जुन्या परंपरांचा शोध घ्यायचा. त्या शोधातून इंडियन नॉलेज सिस्टम तयार झालेली आहे. म्हणजे भारतीय ज्ञानाच्या परंपरेला शोधणं, हा शोध मराठीच्या पातळीवर जास्तीत जास्त वैविध्यपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या रूपातून आपल्या संपादकांनी केला. या ग्रंथाचं मूळ काय आहे की या ग्रंथामध्ये अशा अनेक प्रकारच्या विचारांचं संमिलन हे संपादक करताना दिसतात. या ग्रंथामध्ये जे लेख आलेले आहेत ना, त्या लेखांचं मला फार महत्त्वाचं वैशिष्ट्य असं वाटतं. या ग्रंथाला सगळ्यात मोठं बलस्थान कादंबरी मिळालेलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा मला आपण फोन केला की तुम्हाला असं पुस्तकाकरता यायचं आहे प्रकाश म्हणजे बोलण्याकरता, माझ्या मनात प्रश्न होता की ग्रंथ हा तयार कसं झाला असेल आणि कोणतं मॉडेल समोर ठेवलं असेल. मी उत्सुक होतो की यांच्याकडे तत्वज्ञान आहे की नाही आहे, की फक्त लेखच लिहितील या ठिकाणी. कारण लेखांचा अर्थ लावणं हा मॅडम महत्वाचा भाग असतो. बरं, मुद्दा मॅडम कंटेंटचा नाही आहे, माहितीचा नाही आहे. माहितीचा अर्थ कसा लावायचा आणि तो अर्थ समाजाच्या भल्याकरता कसा पुढे आणायचा, आजचा प्रश्न माहितीचा नाही आहे. ज्ञान भरपूर आहे, शेक्सपियरवर लाखो पानांची माहिती असेल, पण त्याचा नेमका अर्थ काय, अन्वयार्थ काय हे समजून घेणं महत्वाचं राहतं. कारण मानवी प्रगतीकरता अर्थ लावण्याचा भाग मोलाचा ठरतो. आणि हा अर्थ या ठिकाणी दोन महत्वाच्या दृष्टिकोनाच्या आधारे लावण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच हा ग्रंथ एका अर्थाने मला स्वतःला उपयुक्त आणि मौलिक अशा प्रकारचा मानावा लागतो. या ग्रंथामध्ये वैदिक परंपरेच्या संबंधामध्ये डॉक्टर अशोक राणा यांचा लेख आलेला आहे. आणि तो लेख मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. कारण आपल्याला जोपर्यंत आपल्या परंपरा कोणत्या आहेत हे माहीत असणार नाही, तोपर्यंत त्या परंपरेचा प्रकाश हा आजच्या काळामध्ये किती कालसुसंगत ठरेल याची आपल्याला कल्पना करता येणार नाही. अशोक राणा हे फार मोठे प्राच्य विद्येचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी या लेखाच्या आधारे वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके, छांदसे या सगळ्या प्राचीन ग्रंथाचा विचार गाभा आपल्या पुढे मांडलेला आहे. तर वैदिकांची ज्ञान परंपरा कशा प्रकारची होती याची मांडणी या लेखाच्या रूपातून आपल्याला पाहायला मिळते. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतामध्ये या सगळ्या प्राचीन काळातील ज्ञान परंपरेचा जो अर्थ आहे ना, हा अर्थ याच वैदिकाच्या ज्ञान परंपरेच्या अंगातून लावण्याची एक पद्धती अलीकडे आपल्याला पाहायला मिळते. पण त्याच्याबरोबरच केवळ वैदिकांच्या किंवा वेद ग्रंथामध्ये ज्ञान होतं असं म्हणता येत नाही आहे. असा एक दृष्टिकोन पुन्हा आहे. किंबहुना ज्ञानाचा प्रवाह सतत पुढे पुढे येत चाललेला आहे, तो पुढे गतिमान होऊन चाललेला आहे. तर त्यामुळे बौद्ध परंपरेच्या संबंधीची मांडणी देखील या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. या बोधी ज्ञानदर्शी वाङ्मयाचा विचार प्रेमानंद गज्वी यांच्या लेखातून आलेला आहे. मी तुम्हाला सांगितले पाहिजे, गज्वी आपल्याच भागातले आहेत, इथलेच विद्यार्थी आहेत, आपल्याच महाविद्यालयाचे फार मोठे नाटककार आहेत भारतीय पातळीवरचे. आणि त्यांनी बोधी रंगभूमी ही संकल्पना मांडलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सगळं तत्वज्ञान हे आपल्याला बुद्ध तत्वज्ञानाच्या आधारे पाहता येतं. तर बोधी ज्ञान परंपरा कशा प्रकारची आहे त्याची मांडणी या ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे वेद वाङ्मयीन ज्ञान आणि बौद्ध वाङ्मयीन ज्ञान या दोन प्रकारच्या पुरातन काळातल्या किंवा प्राचीन काळातल्या ज्ञान परंपरेचा केंद्र या संपूर्ण ग्रंथाला लाभलेला आहे. आणि मग त्याच्या प्रकाशामध्ये त्यानंतर जो पुढचा कालखंड आहे, पुढे मग बौद्ध परंपरेतून अश्वघोष याने नाट्यकृतींचं लेखन केलं. बुद्धचरित असेल, सुंदरानंद हा त्यांचा ग्रंथ असेल, त्यांचं नाट्यलेखन असेल, त्या लेखनाच्या आधारे एक ज्ञान केंद्रित अशा प्रकारची व्यवस्था
बुद्धोत्तर काळामध्ये दिग्नाग, अश्वघोष आणि बाकीचे आणखी लेखक आहेत त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याही परंपरेचा उल्लेख आणि विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपल्या या ग्रंथामध्ये एकूण 41 लेख आलेले आहेत. त्यातले 22 लेख हे मराठीमधले आहेत, 2 लेख संस्कृतमधले आहेत, 1 लेख हिंदीतला आहे, अन्य लेख इंग्रजीमधले आहेत. या लेखांतून विशिष्ट पुरातन काळापासून तर आजपर्यंत कशा प्रकारे भारतीय ज्ञानाचं संचित हे असं वाढत वाढत गेलेलं आहे त्याची मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. येथे धर्म आणि तत्वज्ञानाच्या अंगातून भारतीय तत्वज्ञानाचा विचार करण्याचा भाग देखील पाहायला मिळतो. अलीकडच्या कालखंडामध्ये बुद्ध तत्वज्ञानाची प्रासंगिकता देखील या ग्रंथामध्ये ओळखण्याचा प्रयत्न झालेला आहे. बौद्ध अर्थशास्त्राचं स्थान आजच्या काळामध्ये कशा प्रकारे राहू शकतं त्याची मांडणी या ठिकाणी झालेली आहे. आणि सोबतच जैन परंपरा, त्या जैन परंपरेमधलं देखील ज्ञान हे पर्यावरण आणि एकंदर जीवन याकरता कसं मोलाचं ठरू शकतं त्याची मांडणी आपल्याला पाहायला मिळते. विलास गलबे यांचा एक महत्त्वाचा लेख इथे आलेला आहे की भारतीय ज्ञान परंपरा कशा प्रकारे अश्वघोष यांनी समृद्ध केलेली आहे त्याची मांडणी येथील एका लेखामध्ये आलेली आहे. एक लक्षात पुन्हा घ्या की भारतीय ज्ञान परंपरेमध्ये वैदिक परंपरा, वेदात पलीकडची उपनिषदांची परंपरा, बौद्ध परंपरा, बौद्धांच्या नंतरची परंपरा, पुढे बसवेश्वरांची परंपरा, नंतर त्याच्यानंतर महानुभाव पंथाची परंपरा, वारकरी संतांची परंपरा, अशी एक पूर्ण प्रदीर्घ अशी परंपरा प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या परंपरांचं भान या ग्रंथामध्ये जोखण्यात आलेलं आहे. मुख्य म्हणजे या ग्रंथामध्ये केवळ प्राचीन काळातील ज्ञान परंपरेचा विचार करण्यात आला नाही. एक लक्षात घ्या की ज्ञानाचा वारसा हा वाहत येतो. बरं, आपण जेव्हा म्हणतो की तमसमा ज्योतिर्गमय तेव्हा तो प्रवाह पुढे येतोय, प्रकाश हा सगळ्यांना उजळतो. त्या प्रकारे ज्ञानाची प्रक्रिया हळूहळू पुढे येत जाते. त्याच्यामध्ये अगदी लहान लहान घटक देखील आपलं स्थान बजावत असतात. सिंधू जसा महत्वाचा असतो, बिंदूही महत्वाचा असतो, बिंदूतून सिंधू घडत असतो. वैदिक ज्ञान महत्वाचं आहे, तशा प्रकारे बाकीच्या अन्य छोट्या छोट्या प्रवाहांनी देखील भारतातील ज्ञान प्रक्रिया कशा प्रकारे समृद्ध केली आहे याची मांडणी एकंदरीत या ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळते. या ग्रंथामध्ये समर्थ रामदास स्वामी यांचं देखील ज्ञानरूप मांडण्यात आलेलं आहे. संत साहित्याने कशा प्रकारे भारतीय ज्ञानामध्ये महत्वाची शुचितापूर्ण अशी भर घातलेली आहे त्याची मांडणी एका लेखामध्ये झालेली आहे. अगदी अलीकडच्या अर्वाचीन कालखंडामध्ये सावित्रीबाई फुले त्यांचं कार्य कसं मोलाचं ठरलं, महात्मा फुल्यांचं कार्य कसं महत्वाचं ठरलं त्याची मांडणी या ठिकाणी आलेली आहे. आणि आधुनिक कालखंडामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांचं देखील योगदान भारतीय परंपरेला समृद्ध करण्यामध्ये कसं मोलाचं ठरलं त्याची देखील विचारधारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. केवळ लिखित परंपरा असलेलं ज्ञानच भारतातल्या ज्ञानाला समृद्ध करण्याकरता महत्वाचं ठरलं नाही, तर आदिवासींची लोक परंपरा, आदिम परंपरा, या आदिम परंपरेने कशा प्रकारे परंपरागत शहाणपण आतापर्यंत विकसित केलं, किंवा ग्रामीण शेतकऱ्यांची परंपरा, श्रमण परंपरा, ही श्रमणांची, शेतकऱ्यांची, बहुजनांची परंपरा ही देखील कशी मोलाची ठरली, तर त्याचीही मांडणी या ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळते. सोबतच लोकसाहित्याने, लोकपरंपरेने, लोकगीतांनी, लोक रूपांनी कशा प्रकारे त्यांचं पुरातन ज्ञान आतापर्यंत एकत्र ठेवलं आणि त्या ज्ञानाचं संचित आजच्या काळामध्ये कसं मोलाचं ठरू शकतं, तर त्याचीही मांडणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी कौटिल्याचं अर्थशास्त्र, प्राचीन भारतातील व्यापार विचार, महाभारतातील संस्कृती विचार, महाभारतातला अर्थविचार, महाभारतातलं तत्वज्ञान, याही घटकांची मांडणी या ग्रंथामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे
या ग्रंथातील विचार गाभ्याचा आपण जर बारकाईने परामर्श घेतो म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की वैविध्यपूर्ण ज्ञानाच्या परंपरांचा एक संच या ग्रंथाच्या रूपातून आपल्याला प्राप्त होताना दिसतो. महाभारत, रामायण या महाकाव्यातलं ज्ञान, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद या वेद ग्रंथाचं तत्वज्ञान, ब्राह्मण ग्रंथाचं तत्वज्ञान, उपनिषदांची वेगळी एक वेदांतपर अशा प्रकारची मांडणी, म्हणजे ईश्वरवादी विचार आणि वेदांत विचार या सगळ्या प्रकारच्या मांडणीला या ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय ज्ञान परंपरा म्हणताना केवळ आस्तिक विचार किंवा नास्तिक विचार महत्वाचा नाही आहे, तर हे दोन्ही विचार भारतातल्या जीवनाला समृद्ध करण्याकरता कशा प्रकारे महत्वाचे ठरले याची मांडणी एकंदर या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. त्याचं सूचन अशोक राणा यांनी त्यांच्या लेखामध्ये केलेला आहे. त्याचा विस्तार आपापल्या परीने बाकीच्या लेखकांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण एक लक्षात घ्या की अलीकडे आपण आस्तिक म्हणजे देवाला मानणारा असं म्हणतो, नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा असं म्हणतो, पण त्याचा मूळ अर्थ त्या प्रकारचा नाही आहे. याचं विश्लेषण अशोक राणा या ठिकाणी करताना दिसतात. पुण्यामध्ये आस्तिक दर्शन म्हणून न्याय दर्शन, सांख्य दर्शन, योग दर्शन, वेदांत दर्शन आणि मीमांसा या दर्शनांना मानण्यात येतं. हे आहे नास्तिक. आणि आस्तिक म्हणजे काय? जे यज्ञाला मानतात, जे अग्निपूजेला मानतात, ईश्वराला मानतात, तो आस्तिक परंपरेचा भाग. आस्तिक परंपरामध्ये न्यायदर्शन, सांख्य, योग, वेदांत हे मानलं जातं. नास्तिकमध्ये मग चार्वाकाचं मत, लोकायताचं मत, जैन मत आणि बौद्ध मत मानलं जातं. तर आस्तिक आणि नास्तिक, देवाला मानणारे व न मानणारे, या दोन्ही प्रकारच्या पंथांनी एकंदर भारतीय ज्ञानाला समृद्ध केला आहे. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की जगत मिथ्या ब्रह्मसत्य असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा असं म्हणत असताना एकंदर परलोक, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, अध्यात्म, मोक्ष, परलोक प्राप्ती या प्रकारच्या बाबी महत्वाच्या ठरतात. एकंदर भारतीय समाजाचं वैशिष्ट्य कसं आहे की भारतीय समाजाने परलोकाला फार महत्वाचं स्थान दिलं आणि त्याच्यातून सगळ्या पूजाविधी, विधी, निषेध, परंपरा, प्रथा या निर्माण झाल्या. हा एक महत्वाचा भाग झाला. पण त्याच्याबरोबर हे ऐहिक जीवन समृद्ध केलं पाहिजे. आपण जर या जगामध्ये आलो आहोत तर या जगातल्या दुःखाला आपण दूर केलं पाहिजे आणि दुःखमुक्तीचे मार्ग ऐहिक आधारे आपल्याला पुढे आणले पाहिजे. हा एक बौद्ध मताचा भाग, चार्वाक मताचा भाग, लोकायतांचा भाग देखील महत्वाचा म्हणावा लागतो. तर ती देखील एक ज्ञानाची परंपरा आहे. तर या दोनही प्रकारच्या ज्ञानांचा आविष्कार एकंदर या ग्रंथातून आपण पाहू शकतो. आस्तिक मत व नास्तिक मत या प्रकारच्या मांडणीची एक भूमिका इथे आपण पाहू शकतो. प्राचीन कालखंडामध्ये धर्माची कल्पना ही कशा प्रकारची होती आणि या धर्माच्या कल्पनेने त्या काळच्या समाजावर कशा प्रकारचं अधिराज्य गाजवलं होतं आणि सगळ्या भारतीय ज्ञान परंपरेला धर्माच्या सात्विक, सद्भावी, धारणायुक्त धारणेने कसं पूर्णपणे विडकून टाकलं होतं. तर याचीही मांडणी या ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळते. वैदिकाविरुद्धचा तंत्रसाधनावाद त्याच्या इतर ठिकाणी पाहायला मिळतो. वेद, उपनिषदे, पुराणे, महाकाव्य, गीता, बौद्ध दर्शन, कर्मवाद, मायावाद, अध्यात्मवाद या अनेक घटकांची मांडणी येथे अनेक लेखकांनी आपापल्या परीने केलेली आहे. या ग्रंथामध्ये काही लेख वाणिज्य विषयक आहेत, काही लेख कौटिल्याबद्दलचे आहेत, काही लेख महाभारतातल्या धर्मविचाराबद्दलचे आहेत, काही लेख तंत्रवादाबद्दलचे आहेत, काही मायावादाबद्दलचे आहेत. तर या अनेक प्रकारच्या विचारांच्या आधारे प्राचीन ज्ञानाचं ज्ञान भांडार हे कसं समृद्ध झालेलं आहे. तर याचा सगळा वारसा एकंदर या ग्रंथातून आपल्या पुढे येताना दिसतो. पुण्यामध्ये या ग्रंथामध्ये उपाध्याय सरांचा देखील एक फार महत्वाचा आहे. तो लेख मला याकरता महत्वाचा वाटला की भारतीय ज्ञान परंपरा नेमकी कशा प्रकारची आहे त्याची फार सुंदर मुद्देसूद अशा प्रकारची मांडणी त्यांनी या लेखातून केलेली आहे. पुण्यामध्ये भारतीय जेव्हा आपण दर्शन म्हणतो
ज्या भारतीय दर्शनाच्या संबंधामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये प्रचंड चर्चा आपल्याला पाहायला मिळते. तर भारतीय दर्शनाचे काही तत्व आहेत. म्हणजे आज आपण ज्या इंडियन नॉलेज सिस्टमला पाहतो ना, तर त्याच्यामध्ये हे काही तत्व महत्त्वाचे आहेत. तत्व असे आहेत, एक म्हणजे अध्यात्मभाव. भारतीय दर्शनाचा, भारतीय ज्ञान परंपरेचा सगळ्यात मोठा गाभा हा अध्यात्माचा आहे. म्हणजे अध्यात्माचा विचार, धर्मशरणतेचा विचार. त्यानंतर धर्मधिष्ठितता, धर्मप्रवणता. अध्यात्म आणि धर्म या दोन प्रेरणा मनुष्याच्या नेहमीच्या आहेत. आपले सगळे सण, आपले उत्सव, आपले विधी, आपले सगळ्या प्रकारचे महोत्सव याच्यामध्ये अध्यात्माचा भाव असतो ना, आणि धर्माचा भाव असतो. तर धर्म कल्पना आणि अध्यात्म कल्पना या दोन प्रकारच्या बाबी भारतीय दर्शनामध्ये महत्त्वाच्या मानण्यात येतात. जुन्या काळामध्ये वेद प्रामाण्य हा भाग महत्त्वाचा होता. कर्मविभाग, कर्मवादाचा भाग महत्त्वाचा होता. पुनर्जन्माची कल्पना देखील महत्त्वाची होती. मोक्षाची कल्पना देखील महत्त्वाची आहे. स्वर्गनरक भावाचा भाग महत्त्वाचा आहे. ईश्वर निष्ठेचा भाग महत्त्वाचा आहे. पारलौकिकवाद महत्त्वाचा आहे. ब्रह्मसत्य ही दृष्टी महत्त्वाची आहे. बाबा वाक्य प्रमाण हा देखील भाग तुम्हाला वेद वाङ्मयात पाहायला मिळेल, किंवा पोथीनिष्ठेचा भाग देखील आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे अध्यात्म, धर्मप्रवणता, ईश्वरनिष्ठा, कर्मविपाक, पुनर्जन्म कल्पना, मोक्ष कल्पना, स्वर्गनरक भाव, ईश्वरनिष्ठा, पारलौकिकवाद, ब्रह्मसत्यदृष्टी या प्रकारच्या तत्वांना भारतीय दर्शन असं म्हणण्यात आलेलं आहे. हा झाला एक भाग. या भागामध्ये तुम्हाला ऐहिक जीवनापेक्षा परलोकाचा भाग महत्त्वाचा मानला जातो. या ऐहिक जीवनाकडे देखील आपण खुल्या मनानं पाहिलं पाहिजे, अशी एक दृष्टी अलीकडच्या काळात निर्माण झालेली आहे. सगळं तंत्रज्ञान मुळामध्ये आपल्या जीवनातल्या दुःखांना दूर करण्याकरता आहे. आपण उन्हाळ्यामध्ये AC लावतो, पंखे लावतो, म्हणजे आपल्या लौकिक उष्णतेला कमी करण्याचा प्रयत्न करतो. तर सगळं तंत्रज्ञान, विज्ञान हे आपल्या जीवनाला सुंदर करण्याकरता तयार झालेलं आहे. तर या लौकिकाचा विचार लोकायतांनी त्या काळात केला होता, नास्तिकांनी त्या काळात केला होता, बुद्धाने तो विचार केला होता, चार्वाकाने केला होता, बसवेश्वराने केला होता, चक्रधराने केला होता आणि तुकारामांनी केला होता. म्हणजे या लौकिक जीवनातल्या दुःखाला दूर करायचं अध्यात्म असेल मान्य आहे. एक महत्वाचं असं वाक्य आहे की युगानुयुगे जगामध्ये ईश्वराचा शोध घेणं सुरू आहे, पण आजपर्यंत कुणालाही ईश्वराचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे ज्या तत्वाचा शोध संतांना लागला नाही, मग आपण का त्यामध्ये वेळ घालवायचा? ईश्वर असेल नसेल जाऊ द्या, असेल ठीक आहे, नसेल ठीक आहे. त्याच्या शोधामध्ये आपलं हे 100 वर्षाचं आयुष्य पूर्ण पडणार नाहीये. त्यामुळे आम्ही इथल्या लोकांचं जीवन सुंदर करूया. हे तत्वज्ञान या सगळ्या सायन्सच्या निर्मितीचं मूळ आहे. परलोक हा भाग एक झाला. लौकिकाला समृद्ध करणं. गोपाळ गणेश आगरकर हे थिंकर होते फार मोठे. त्यांचं वाक्य आहे, मनुष्यतेचे ऐहिक सुखवर्धन हा या जगाचा भावी धर्म आहे. त्यांचे सिद्धांत आहे. मनुष्यतेचं ऐहिक सुखवर्धन करणं हा या जगाचा नवा धर्म. म्हणजे त्या लोकांना दुःख दूर करणं. मग तुम्हाला दुःख आजाराचं असेल, गरिबीचं असेल, दारिद्र्याचं असेल, त्या दुःखाला दूर करण्याचा भाग. तर भारतीय ज्ञान परंपरेमध्ये हा देखील एक महत्वाचा भाग आहे. तर त्याची देखील मांडणी या ठिकाणी आपल्याला काही अंशी पाहायला मिळते. तर अशा प्रकारे विविध विचारांचं एकत्रीकरण या ग्रंथाने केलेलं आहे. प्राचीन, पुरातन, मध्ययुगीन कालखंडापासून आधुनिक अर्वाचीन कालखंडापर्यंत भारतीय ज्ञानाच्या परंपरेला समृद्ध करणाऱ्या परंपरेची मांडणी अनेकानेक लेखांच्या रूपातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर हा ग्रंथ सगळ्या वाचकांसाठी अत्यंतिक महत्त्वाचा असा ठरणार आहे. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये दुसऱ्यांच्याच बळावर समृद्ध होण्याचा जो कालखंड आहे, म्हणजे कोणीतरी पुस्तक तयार करावं आणि आपण वाचावं, अशा लोकांकरता हा ग्रंथ फार महत्त्वाचा राहणार. कारण अनेक लोक वाट पाहत आहेत ना की कोणीतरी पुस्तक अशी तयार करेल ज्याच्यामध्ये सगळं काही एकत्र येईल. तर अशा कालखंडामध्ये हा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे.
कारण बाकीच्या प्राध्यापकाला कोणतरी अभ्यास करावा, तो आमच्याकडे ठेवावा आणि वाचावून पुन्हा शिकवावा. तर अशा पद्धतीनं मी याकरता हे असं बोललो आहे की बाकीच्या अनेकांना या ग्रंथाची गरज होती, त्यामुळे आपल्या या ग्रंथाला खूप मागणी राहील. प्राध्यापकांना अभ्यास न करता हा ग्रंथ महत्त्वाचा ठरणार आहे. या ग्रंथाच्या आधारे प्राचीन भारतातील आणि आधुनिक भारतातील ज्ञानाच्या अनेक प्रवाहांचा विचार अभ्यासकांना करता येईल. आणि एक ग्रंथाचं वैशिष्ट्य पुन्हा असं आहे की या ग्रंथामध्ये संत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले या अर्वाचीन काळातल्या विचारवंताचं देखील दर्शन घडवलेलं आहे. आणि तो भाग मला स्वतःला महत्त्वाचा वाटतो. मलाच नाही, अनेकांना वाटतं. कारण कसं असतं, केवळ एकाच दृष्टीने तुम्हाला ज्ञानाकडे पाहता येत नाही. तसं जर पाहिलं तर जीवनाला समृद्ध करता येणं अशक्य होऊन जाईल. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या ज्ञानाच्या आधारेच हे जीवन समृद्ध होऊ शकतं. तर हा विश्वास या ग्रंथाने आपल्या पुढे मांडलेला आहे. बघा, विलास सरांनी सांगितलं की इथे काही लेख नाही आले आहेत. म्हणजे जसं चारवाकाबद्दलचा लेख नाही आहे इथे, महानुभाव पंथाबद्दलचा लेख नाही आहे, मला वाटतं लोकायताबद्दलचा लेख नाही अशी माझी कल्पना आहे. या देखील परंपरा फार महत्त्वाच्या आहेत. फक्त याच्यावर लिहिणारी माणसं फार मोठे पाहिजेत. बरं, आता इथे मी जे लेख पाहिले लोकांनी लिहिले आहेत, बरं हे लिहिले संकलित लेख आहेत. काय राहतं, एखाद्या विषयावर लेखन करण्याची ताकद आवश्यक राहते लिहिण्याकरता, तो अभ्यास पाहिजे असतो. आणि मुख्य म्हणजे बघा उल्लेख तर्कतीर्थ जोशी त्यांनी ते लेखन केलं आहे. नंतर शरद पाटलांनी लेखन केलं आहे. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की हे पुस्तक आह साळुंखेंच्या प्रेसने तयार झालेलं आहे. म्हणजे आह साळुंखे यांच्या लोकायत मुद्रणालयाने हे पुस्तक तयार केलं आहे. महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे विचारवंत हा साळुंखे आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण त्यांनी लोकांना एक विजन दिलं आहे. संस्कृत भाषेचा अभ्यास कसा करावा याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि दुसरे म्हणजे शरद पाटील आणि आह साळुंखे यांनी संस्कृतबद्दलचा एक नवा दृष्टिकोन आपल्या पुढे मांडलेला आहे. मी इथे मुद्दा छोटासा उल्लेख करतो. सर बसले आहेत, उपाध्याय सर. मूर्छकटिक नाट्यकृती अनेकांना माहीत आहे. शूद्रक यांनी ते लेखन केलं आहे. चारुदत्त वसंत सेना यांचं त्यात रेखाटन आहे. ही अत्यंत वेगळी नाटक आहे. बरं, संपूर्ण संस्कृत साहित्यामध्ये या नाटकापेक्षा मोठं नाटक असेलही, पण हे नाटक फार ताकदीचं नाटक आहे, ज्याच्यामध्ये शूद्रक याने त्या काळातील वर्ण प्रथा, जाती प्रथा, दास प्रथा, वेश्या व्यवसाय किंवा सत्तांतर याचं रेखाटन केलेलं आहे. चारुदत्त हा फार वेगळा असा नायक आहे जो धर्माच्या पलीकडे गेला आहे, जातीच्या पलीकडे गेलेला आहे. तर हा उच्चवर्णीय जो चारुदत्त आहे ना, त्याला फासावर नेण्यासाठी चांडल लोक आलेले आहेत. नाटकाचं कथानक आहे. सत्तांतर आहे, राजकीय सत्तांतर इथं आलेलं आहे. मातीची गाडी, मूर्छकटिक हा त्याचा मूळ अर्थ. तर जेव्हा त्याला फासावर नेण्याकरता चांडाल म्हणजे कनिष्ठ वर्गीय शूद्र येतात आणि त्याला फासावर पण चढवत आहेत त्यांचेच उच्चवर्णीय लोक. तर चांडालांचं म्हणणं आहे की चांडाल अभिनय जे उच्चवर्णीय असून त्यालाच फासावर देत आहेत. लेखन पहा बरं, म्हणजे जे स्वतःला अभिजन मानतात पण तरी त्यांना त्याची पारख नाही आहे, ते खरे चांडाल. आम्ही तर जात चांडाल आहोत, तिथं कर्म चांडाल आहे. मला सांगायचं हे आहे की हा जो संमिश्राचा भाग आहे, म्हणजे जातींना दूर टाकणं आणि वृत्तीला महत्त्वाचं मानणं, म्हणजे अनेक प्रकारच्या वृत्ती प्रवृत्तींचं एकत्रीकरण आणि अशा रूपातून मग एका नव्या प्रकारच्या समाजाची मांडणी करण्याची भूमिका. तर संस्कृतमधलं संचित ज्ञानाचं ते इथं आलेलं आहे. महाभारत रामायणाचा दृष्टिकोन इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा प्रतिवादही आपल्याला वेगळ्या वेगळ्याने पाहायला मिळतो. ज्ञानाकडे अनेक रूपाने आपण पाहिलं पाहिजे. समजा बॉटल पुढे आहे, ते पुढचं ज्ञान तुम्हाला दिसेल, मागचं दिसणार नाही. तर कोणत्याही वस्तूकडे चौफेर आपण पाहिलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका एकंदर या ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळते. तर हा या ग्रंथाचा एक महत्त्वाचा असा भाग म्हणावा लागतो. शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये ते फक्त 2-3 मी मुद्दे थोडे मांडतो. येथे लेख आलेला आहे शेवटचा. भारतीय ज्ञान मीमांसा, आभास आणि सत्संकल्पना. सत म्हणजे काय, असत म्हणजे काय आणि भास आभास म्हणजे काय, सत्य काय आणि असत्य काय. मॅडम पहा बरं, तत्वज्ञानामध्ये यांचा फार खोलंदाज झालेला आहे. तत्वज्ञान फार चिकित्सक असा विषय जो आज सगळ्यात विषय मागे पडलेला आहे. पण सगळ्या विषयाचा पाया तत्वज्ञान आहे, तो लोकांनी बाजूला टाकलेला आहे.
सत म्हणजे काय, असत म्हणजे काय. मला आता तुम्हाला सांगायची इच्छा होते, आजच्या काळामध्ये सत आणि असत यांच्यातला फरक संपून गेला आहे. आजचा काळ हा सत्य काय असत्य काय हे ओळखण्याच्या पलीकडचा कालखंड आहे. उलट आज आभास हा लोकांना का वाटतोय बरं. आजचा कालखंड आभासाचा कालखंड आहे. आजचा कालखंड हा प्रतिभासाचा कालखंड आहे. आजचा कालखंड कल्पिताचा कालखंड आहे. आजचा कालखंड सत्योत्तर सत्याचा कालखंड आहे. पोस्ट ट्रूथचा कालखंड आहे. आणि आजचा कालखंड सत्य लोपाचा कालखंड आहे. ज्या काळात सत्य काय कळतच नाही, राहुल गांधी काय म्हणाला माहितच नाही कुणाला, कोण हे म्हणतो ते म्हणतो, नेमकं त्याचा विरोध आपण करतो, पण नेमकं काय आहे सत्याला लोकांनी बदलवून टाकलेला आहे. तेव्हा अशा सत्य काय असत्य काय याच्या प्रचंड गदारोळाच्या कालखंडात या देशाला पुढं नेणारं तत्वज्ञान कोणतं राहू शकेल याचा निकोपपणे शोध घेणं हा देखील आपल्याकरता सगळ्यात महत्त्वाचा असा भाग राहतो. या ग्रंथाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय ज्ञान परंपरेमधलं आजच्या काळाकरता उपयोगी कोणतं आहे ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. अंतिमतः मॅडम, काळाचा भाग फार महत्त्वाचा राहतो. काळ सुसंगतता म्हणजे रिलेव्हंट असणं हा सगळ्यात मोठा गुणधर्म असतो. अनेक मोठे लोक आधी मोठे असतात, आज ते बाद ठरतात, कारण काळ महत्वाचा असतो. तर आजच्या काळाकरता कशा प्रकारचं ज्ञान आपणाला महत्वाचं ठरू शकेल याचाही आपल्याला विचार करावा लागेल. आणखी तुम्हाला सांगू इच्छितो की सगळंच पाश्चात्य ज्ञान काही टाकाऊ नाही आहे बरं. असं जर म्हटलं ना तर सगळे आपले डोलारे कोसळतील, हा माईक कोसळून जाईल, बोलणं होणार नाही तुमच्याशी माझं, सगळे पंखे वगैरे बंद होतील. अंतिमतः ज्ञान हे सगळ्या जगाचं वैश्विक युनिव्हर्सल आहे. आपण जेव्हा असं म्हणतो की विश्वाची माझे घर, वैश्विक पसायचं नाही ना, ते आमचंच नाही आहे, जगाकरता कल्याणाचं आहे. त्यामुळे भारतीय ज्ञानाचा विचार करताना आपल्याला जगाचे भान घ्यावं लागेल. या दोन्ही गोष्टींचा संगम करत आपल्याला पुढे यावं लागेल. एक छोटासा मुद्दा सांगतो. सूत्र कसं आहे मॅडम, म्हणजे आपली धारणा काय झाली होती की वसाहत काळ म्हणजे कॉलोनियल पिरियड, इंग्रजांचा कालखंड. सूत्र असं होतं की इंग्रजांनी ज्ञान फक्त स्वार्थाकरता वापरलं, त्यामुळे आम्हाला हे पाहिजे आहे. स्वार्थ असेल तिथे, पण त्यामध्ये काही पदार्थ देखील होता आणि त्याच्यामुळे सगळे शोध लागलेले आहेत. त्यामुळे या ज्ञानाचा विचार करताना आजच्या कालसुसंगत वैश्विक अशा घटकांचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. एक शेवटचा एका मिनिटात मी सांगू इच्छितो. आपण म्हणतो ना मॅडम की सगळं ज्ञान आपलं महत्वाचं आहे, महत्वाचंच आहे. आपल्याला ज्ञानाच्या आधारे विश्वगुरू व्हायचंच आहे, पण ते होताना आपल्याला काळाचं भान ठेवावं लागेल. आज माझा भाऊ परत आला जपानवरून, म्हणजे गेला होता तिथला अभ्यास करण्याकरता संस्कृतीचा 10-12 दिवसांकरता. त्याने मला सांगितलं एक छोटीशी गोष्ट, आता येताना मला बोलून गेला म्हणून तुम्हाला सांगतो मुद्दा मी. त्याचं म्हणणं होतं की जपानमध्ये जे बुलेट ट्रेन आहे त्या बुलेट ट्रेनचा इतिहास असा आहे की जेव्हा तिथे बुलेट ट्रेन तयार झाली तेव्हापासून फक्त ती 24 सेकंद लेट झाली आहे त्याच्या आयुष्यामध्ये. जपानमधील बुलेट ट्रेन तिच्या आयुष्यात फक्त 24 सेकंद लेट चालली आहे. इतक्या अनेक वर्षांच्या कालखंडात 24 सेकंद लेट चालणं हे ज्ञान कोणतं आहे मॅडम. 24 सेकंद त्यांना महत्वाचं वाटतं. 24 सेकंद लेट होणं म्हणजे आम्ही काही गुन्हा केला, त्यांचा इतिहास आहे तो. आमचे तर वर्ष व्हायला चाललेले आहेत. तर मुद्दा असा की ज्ञानाचा विचार करताना हा भाग महत्वाचा आहे. आणखी कळलं मला, तेथे 60च्या वर्षाचा कोणी व्यक्ती असो तर त्याला पेन्शन आहे 1 लाख येईल. 60 वर्षाचा कोणी व्यक्ती काम करू नको, पेन्शन जगण्याकरता. आमच्याकडे लोकांना काही आधारच नाही, निराधार आपण. आपल्याकडचे लोक दारू पिऊन खाली पडतात, तिथले माणसं काम खाली पडतात, काम करताना खाली पडतात, काम करत राहायचं फक्त. मला सांगायचं आहे की ज्ञानाचा विचार करताना एक जागतिक वारसा आपण सांभाळून या 2 गोष्टींना पाहूया. तर शेवटी मी तुम्हाला सांगतो की हा एक महत्त्वाचा असा ग्रंथ, या अतिशय महत्त्वाच्या अशा ग्रंथाचं संपादन विलास गजबे, संजीव कोंडेकर, विनय उपाध्याय आणि प्रशांत राऊत सरांनी केला आहे. फार महत्त्वाचं ग्रंथ लेखन केलं आहे आणि मुख्य म्हणजे यांना सिद्धांत मिळालेले आहेत, 2 सिद्धांत गजबी आणि राणांचे, आणि त्यामुळे हा ग्रंथ मौलिक झालेला आहे. या ग्रंथाच्या आधारे आपणाला नक्की अध्यापनाकरता मदत होईल आणि महाराष्ट्रातल्या अन्य प्राध्यापकांना देखील त्या ग्रंथाचं मोल सापडेल. आपल्या हातातून आणखी अशा प्रकारचं ग्रंथलेखन हो
अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं हे थोडं लांबलेलं विवेचन थांबवतो. खरं तर आणखी मला बोलता आलं असतं, पण मला काळाची मर्यादा माहीत आहे. पुनश्च नंतर केव्हा तरी बोलूया आपण, पण या ग्रंथाचं हे एक महत्त्व अधोरेखित करतो आणि प्रत्येक सांगू इच्छितो की आपण थोडं चिकित्सकपणे विचार करणं सुरू करा. मात्र केवळ म्हणजे कोणी सांगतो म्हणून ऐकायचं नाही आहे, आणखी आपण देखील लिहिताना सगळ्या बाजूंना पहा आणि त्याच्या आधारेच या ग्रंथातील विचार आणखी उन्नत होऊ शकतील. मी पुनश्च या महाविद्यालयाचे अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.